लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पटपडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिले। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तपासणीचं काम बंद पडलंय। त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे पडताळणीच्या तपासणीचं काम सुरू करण्याची मोहीम सरकारकडून हाती घेतली जाणार आहे। महिला बाल कल्याण विभागाकडून ही माहिती मिळते। राज्य सरकारच्या तपासणीत लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थ्यांना फक्त योजनेतनं बाहेर काढलं जाईल। त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नाही, असं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं। 1 रुपया पीक विमा योजनेत पण अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता। सर्व महाराष्ट्राचेच नागरिक आहेत। संख्या मोठी असल्यानं कुणाकुणावर कारवाई करायची हा प्रश्न सरकारसमोर आहे, असंही जयस्वाल म्हणतात। लोकांनी देखील याचा विचार करायला पाहिजे की एखादी योजना जेव्हा समजा अनुसूचित जाती किंवा जमाती घटकासाठी असेल तर अनुसूचित जाती जमातीच्या घटकाने त्याच्यात लाभ घेतला पाहिजे, परंतु दुर्दैवाने असं होत नाही। ते होऊ नये, एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांनी अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊ नये। अपात्र लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढलं जाईल, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही। तूर्त असाच निर्णय आहे आणि अद्यापर्यंत कुठल्याही लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही।